आणि व्हेंट्सना व्हाल्व असतात. ओके, ब्लडचा बॅक फ्लो प्रिव्हेंट करण्यासाठी व्हेंट्सना व्हाल्व आहेत आणि आर्टरीजना व्हाल्व नाही. ओके, सो हा एक डिफरन्स आहे आर्टरीज आणि व्हेंटमध्ये. नेक्स्ट डिफरन्स, आर्टरीज मधून ब्लड जे आहे ते हाय प्रेशर मध्ये फ्लो होत असतं आणि ते जे ब्लड आहे ते फास्ट मूव्ह होत असतं आर्टरीज मधून. सो नेक्स्ट हा डिफरन्स व्यवस्थित नोट करा. इन आर्टरीज the blood flows rapidly with high pressure. Blood flows rapidly with high pressure. ओके, ब्लड जे आहे ते रॅपिडली हाय प्रेशरने फ्लो होणार आहे आणि व्हेन जे आहे याच्यामध्ये ब्लड जे आहे ते फ्लो लो प्रेशर. ब्लड फ्लोज विथ लो प्रेशर. लो प्रेशर. ओके, सो इथपर्यंतचे डिफरन्स सगळ्यांनी व्यवस्थित नोट करून घ्या. कॅरी ब्लड अवे फ्रॉम दी हार्ट, कॅरी ब्लड टुवर्ड्स दी हार्ट. नेक्स्ट, they carry oxygenated blood, this carry deoxygenated blood. Here exception is pulmonary artery and here exception is pulmonary vein. Next, artery मध्ये नेक्स्ट डिफरन्स मी तुम्हाला सांगितलं की त्यांचा ल्युमेन जो आहे तो नॅरो आहे आणि यांचा ल्युमेन जो आहे तो वाईड आहे. आर्टरीजना व्हाल्व नाही, व्हेन्सना व्हाल्व असतात. आर्टरीज मध्ये ब्लड हाय प्रेशर मध्ये असतं, हार्टने एक्झर्ट केलेलं डायरेक्ट प्रेशर आहे. वेन मधून जे ब्लड फ्लो होते त्याच्यामध्ये डायरेक्ट प्रेशर नाही, ब्लड लो प्रेशरने फ्लो होते. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे तो डायग्रामशी रिलेटेड आहे. सगळ्यांनी नोट करायचं, ही डायग्राम बोर्ड एक्झामला विचारली जाते. इव्हन एमसीक्यू मध्ये सुद्धा सीईटी किंवा नीटला विचारली जाऊ शकते. त्या डायग्राम वरून तुम्ही क्वेश्चनचे आन्सर्स देऊ शकता. सो डायग्राम इम्पॉर्टंट आहे. आणि आर्टरी आणि व्हेनच्या ट्रान्सफर सेक्शन मध्ये काय डिफरन्स आहे हा डिफरन्स तुम्हाला नोट करायचा आहे. सो सगळ्यांनी डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करा. मी आर्टरी आणि व्हेन याच्या खालीच हा ड्रॉ करते. हे लिहून झालं असेल सगळ्यांचं. इथं ब्लड रॅपिडली फ्लो होते विथ हाय प्रेशर आणि इथे ब्लड फ्लोज विथ लो प्रेशर. हा बहुतेक आपण लिहिला होता याआधी. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आपण कंटिन्यू करूयात का? येस, ट्रान्सफर सेक्शन आपण कंटिन्यू करूयात का? येस, सी नेक्स्ट. तुम्ही सेपरेट डिफरन्सच्या फॉर्म मध्ये न लिहिता खाली जरी ड्रॉ केली तरी चालेल आणि जर जागा असेल खाली डिफरन्स मध्ये लिहायला तर तिथून सेपरेट डायग्राम लिहिली तरी चालेल. सो बघा, ड्रॉ करताना कुठल्या गोष्टी नोट करायचे. एक, आर्टरीचा ल्युमेन छोटा दिसला पाहिजे आणि व्हेनचा ल्युमेन जो आहे तो कंपॅरेटिव्हली आर्टरीपेक्षा मोठा दिसला पाहिजे. हा फर्स्ट डिफरन्स नोट करा. सेकंड डिफरन्स बघा, 3 लेयर आपल्याला ड्रॉ करायचे. सपोज हा जो ड्रॉ केला हा इनर मोस्ट लेयर. ठीक आहे, हा जो ड्रॉ केलेला आहे हा इनर मोस्ट लेयर आहे. हे आतली जी रिकामी जागा आहे ते त्याचं ल्युमेन आहे आणि हा जो कलर पार्ट आहे तो इनर मोस्ट लेयर आहे आर्टरी मधला. ओके, त्यानंतरचा सेकंड लेयर आहे. सेकंड लेयर जो आहे तो आर्टरी मध्ये तुम्हाला कंपॅरेटिव्हली थिक किंवा जाड काढायचा. म्हणजे या पद्धतीनं. ओके, आणि सगळ्यात बाहेर हा जो आहे तो हा आउटर मोस्ट लेयर. सो या पद्धतीनं 3 लेयर जे आहेत ते दिसले पाहिजे. ओके, सो काय काय पॉइंट नोट करायचे. ल्युमेन जो आहे तो नॅरो पाहिजे आणि मिडल लेयर जो आहे तो थिक ड्रॉ करायचा. ठीक आहे, आणि या केस मध्ये बघा, सपोज हा जो आहे तो इनर मोस्ट लेयर आहे. तिन्ही लेयर इथे आहेत आणि 3 लेयर तिथे सुद्धा आहेत. ओके, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एक बेसिक डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. हा जो मिडल लेयर आहे हा मिडल लेयर आर्टरी मध्ये कंपॅरेटिव्हली थिन आहे आणि इथं तो मिडल लेयर जो आहे तो थिक आहे आणि हा जो आहे तो आउटर मोस्ट लेयर. सो या पद्धतीने इथं सुद्धा 3 लेयर आहेत. फक्त डिफरन्स हा आहे की मिडल लेयर जो आहे तो कंपॅरेटिव्हली थिन आहे. हा आउटर मोस्ट लेयर. ओके, हा इनर मोस्ट लेयर.
हे जे आहे हे ल्युमेन. ओके, आता आपल्या तिन्ही लेअरला यांना नेम द्यायचे. नेम बघा, सगळ्यात आउटरमोस्ट लेअर जो आहे या लेअरला ट्युनिका एक्सटर्ना असं बोललं जातं. ट्युनिका एक्सटर्ना. ओके, मिडल लेअर जो आहे तो याला ट्युनिका इंटरना असं बोलतात. इट इज ट्युनिका इंटरना. सॉरी, ट्युनिका मीडिया. मिडल लेअरला ट्युनिका मीडिया आणि इनरमोस्ट लेअरला ट्युनिका इंटरना. सो तीन लेअर आपल्याला वॉलमध्ये पाहायला मिळतात आर्टरी आणि व्हेनच्या. आउटरमोस्ट लेअर जो आहे तो ट्युनिका एक्सटर्ना असं म्हटलं जातं. मिडल जो आहे तो ट्युनिका मीडिया आणि इनरमोस्ट जो आहे तो ट्युनिका इंटरना. ओके, आता इथं अजून एक नेम आहे इंटरना जो आहे तर त्याला ट्युनिका इंटिमा असंही म्हटलं जातं. पुन्हा हे एक्स्ट्राचे नेम यूज केले तर मग पुन्हा कन्फ्युजन होतं. सो ट्युनिका इंटरना इट इज ऑल्सो नोन एज ट्युनिका इंटिमा. ट्युनिका मीडियाला फक्त ट्युनिका मीडियाच म्हणतात आणि ट्युनिका एक्सटर्ना जो आहे या ट्युनिका एक्सटर्नाला ट्युनिका ॲडव्हेंटिशिया असंही म्हटलं जातं. इट इज ट्युनिका ॲडव्हेंटिशिया. असंही म्हटलं जातं. तर हे एक्स्ट्राचे नेम सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या. तर ही झाली आर्टरी मधले लेअर. असेच तीन लेअर इथेही आहेत. हा जो आहे तो ट्युनिका एक्सटर्ना. This is tunica media आणि this is tunica interna. ठीक आहे, तिन्ही लेअर आपण ड्रॉ केले. आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की कोणता लेअर कशापासून बनलेला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर सगळ्यात फर्स्ट आपण आर्टरी मध्ये बघूया. आउटरमोस्ट लेअर जो आहे तो थिक टफ लेअर आहे कोलॅजन फायबरचा. सो इथं काय लक्षात ठेवणार, दिस इज आउटरमोस्ट लेअर ट्युनिका एक्सटर्ना. इट इज थिक अँड टफ. हा लेअर जो आहे तो थिक आहे, टफ आहे आणि सेकंड थिंग दिस लेअर इज मेड अप ऑफ कोलॅजन फायबर. हे नीट लक्षात ठेवा. त्याच्या आधी तुम्हाला हे झाले कोलॅजन फायबर. तुम्हाला आठवते का मला सांगा, याच्या आधी मी कधी सांगितलं होतं तुम्हाला कोलॅजन फायबर? पटकन मी कधी सांगितलेलं याच्या आधी कोलॅजन फायबर ब्लड व्हेसलच्या आउटरमोस्ट लेअर मध्ये कोलॅजन फायबर आहे? आठवते का कोणाला? मेसेज करा पटकन. आय थिंक नाही आठवत आहे तुम्हाला. सो कोलॅजन फायबर असतात आउटरमोस्ट लेअर मध्ये. हे मी तुम्हाला कधी सांगितलं होतं? ब्लड ओके कनेक्टिव्ह टिश्यू म्हणते प्राची. ठीक आहे, पण आता रिसेंट झाले ब्लड क्लॉटिंग मध्ये. तुम्हाला दोन पाथवेज मी तुम्हाला सांगितलेले. कुठले दोन पाथवे? एक्सट्रिन्सिक पाथवे आणि इंट्रिन्सिक पाथवे. त्यातला एक पाथवे जो आहे तो इंट्रिन्सिक पाथवे कधी ऍक्ट होतो? जेव्हा आपलं ब्लड जे आहे ते या कोलॅजन फायबरला म्हणजे इथं ल्युमेन मध्ये आतमध्ये ब्लड आहे. हे ब्लड जेव्हा या आउटरमोस्ट लेअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं म्हणजे आतले हे दोन्ही लेअर गेलेले आहेत आणि या आउटरमोस्ट लेअर कोलॅजन फायबरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जेव्हा येतं तेव्हा तो पाथवे ऍक्टिव्हेट होतो. ओके, इंटरनल पाथवे. सो ते आपलं आता झालं होतं कोलॅजन फायबर. नेक्स्ट आहे ट्युनिका मीडिया. ट्युनिका मीडिया जो आहे इट इज मेड अप ऑफ स्मूथ मसल. येस, मला मसलचं काय काम असतं सांगायचं सगळ्यांनी. ट्युनिका मीडिया इट इज मेड अप ऑफ स्मूथ मसल. मसलचं काय फंक्शन असतं? कुठलाही मसल असू दे, तुम्ही स्केलेटन अँड लोकोमोशन मध्ये शिकलेले आहात. मसलचं काम काय आहे? कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन, कुठल्याही पार्टच्या मूवमेंट मध्ये हेल्प करणं. ओके, सो मसल किती टाइपचे आहेत? तीन टाइपचे. स्केलेटल मसल, स्मूथ मसल अँड कार्डियक मसल. कार्डियक मसल हार्टच्या वॉल मध्ये असतात. स्केलेटल मसल आपल्या बोनला अटॅच असतात आणि स्मूथ मसल इंटरनल ऑर्गन मध्ये असतात. आपण डिटेल स्केलेटल मसल बद्दल शिकलो. तर स्मूथ मसल जे आहे ते इंटरनल ऑर्गन मध्ये असणार. सो ब्लड व्हेसलच्या वॉल मध्ये सुद्धा काय आहे? स्मूथ मसल. सो या मसलचं काम काय असेल? ब्लड व्हेसलचं डायमीटर कमी जास्त करायला हा हेल्प करणार आहे. कधी ब्लड व्हेसलचा डायमीटर कमी होतो, कधी जास्त होतो. जसा ब्लड फ्लो असेल तसं. इन शॉर्ट ब्लड व्हेसलला काय आहे? इलास्टिसिटी आहे. तुम्ही इमॅजिन करा की असे रिजिड ब्लड व्हेसल आहे आणि भरपूर ब्लड आलं पाठीमधून, खूप ब्लड आलं पण तिचा डायमीटर ती वाढवतच नाही. ठीक आहे, तर या कंडिशन मध्ये जर एवढी ब्लड व्हेसल आहे तिचा डायमीटर जर ब्लड प्रेशर वाढत नसेल तिच्या वॉलवरती खूप प्रेशर येणार. ठीक आहे, इन शॉर्ट आपल्या आर्टरीज ज्या आहेत त्या इलास्टिक असणं गरजेचं आहे.
हार्टकडून प्रेशर एक्झर्ट होणार आहे ब्लडवरती आणि ते प्रेशर असणारं ब्लड आर्टरीज मधून डायरेक्टली फ्लो होणार आहे. त्यामुळे आर्टरीजकडे इलास्टिसिटी असणं गरजेचे ही मूवमेंट आर्टरीला करता आली पाहिजे. यासाठी स्मूथ मसल ट्युनिका मेडिया या लेयरमध्ये प्रेझेंट असतात. सो ट्युनिका मेडिया इट इज मेड अप ऑफ स्मूथ मसल अँड इलास्टिक फायबर. याच्यामध्ये अजून इलास्टिक फायबर सुद्धा असतात जे त्याला इलास्टिसिटी देणार आहे. नीट लक्षात ठेवा, आउटरमोस्ट लेयर मध्ये कोलॅजन फायबर, मिडल लेयर मध्ये इलास्टिक फायबर, राहिला ट्युनिका इंटिमा इंटरनल लेयर. ओके, सांगा मला तुम्हाला काय वाटतं ट्युनिका इंटिमा कशाचा बनलेला असेल? कशाचा बनलेला असेल ट्युनिका इंटिमा? फ्लॅट कॉम्पॅक्ट एंडोथेलियल सेल. आता तुम्ही म्हणाल एंडोथेलियम हा कुठे झालेला नाही, पण तुम्ही स्क्वॅमस एपिथेलियम शिकलेला आहात आणि इंटरनल ऑर्गनचा जो स्क्वॅमस एपिथेलियम आहे त्या लेयरला एंडोथेलियम असंही म्हटलं जातं. सो सगळ्यांनी लक्षात ठेवा, एंडोथेलियम म्हणजेच स्क्वॅमस एपिथेलियम. सो आय होप तुम्हाला कळले असेल की आर्टरीच्या ट्रान्सफर सेक्शन मध्ये 3 लेयर पाहायला मिळतात, ट्युनिका एक्सटर्ना, ट्युनिका मेडिया आणि ट्युनिका इंटरना. Tunica externa it is made up of collagen fiber. Okay, it is thick and very tough. Next, tunica media it is made up of smooth muscle and elastic fiber. This provide elasticity to the arteries and it also help to change the diameter of the artery. Next, tunica interna or intima it is made up of flat, compactly packed endothelial cell. Means it is made up of squamous epithelium, innermost layer. Okay, so in this way, the layer endothelium not squamous, it is epithelium, sorry, it is epithelial layer. So तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही ऑर्गनचा इनरमोस्ट किंवा आउटरमोस्ट लेयर जो आहे तो इपिथेलियम पासून बनलेला आहे. सो इनरमोस्ट इट इज एंडोथेलियम. एंडोथेलियम म्हणजे इंटरनल ऑर्गनचा जो इपिथेलियम आहे त्यालाच एंडोथेलियम असं म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट बघा. सो दिस इज अबाउट दी व्हेरियस लेयर. आता नेक्स्ट व्हेन मध्ये सुद्धा हेच लेयर आहेत. कुठले? ट्युनिका एक्सटर्ना, ट्युनिका मेडिया अँड ट्युनिका इंटिमा. फक्त एकच डिफरन्स आहे, ट्युनिका मेडिया इज कंपॅरेटिव्हली थिनर. ओके, ट्युनिका मेडिया कसा आहे? ट्युनिका मेडिया इज कंपॅरेटिव्हली थिनर than vein. आर्टरीच्या ट्युनिका मेडियापेक्षा याचा ट्युनिका मेडिया कसा आहे? थिन आहे, मसलचा नंबर इथे कमी आहे. सगळ्यांना डायग्राम मधला डिफरन्स कळला का आर्टरी आणि व्हेन मधल्या? सगळ्यांना समजलं का हे सांगा पटकन. हे ड्रॉ केलं का तुम्ही बुक मध्ये? या वेळी ड्रॉ करा, पटपट लक्षात येतं डायग्राम बघितलं की. ड्रॉ केलंय? येस, व्हेरी गुड. डिफरन्स समजला असेल, फार अवघड नाहीये. जर काही डाऊट असेल तर हँड रेज करा आणि विचारा. नेक्स्ट, या डिफरन्स नंतर अजून एक पॉइंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ते म्हणजे व्हेन मध्ये त्यांनी एक पोर्टल व्हेन या ठिकाणी वर्ड यूज केलेला आहे व्हेनच्या बाबतीत. ओके, व्हेनच्या बाबतीत हा एक एक्स्ट्रा पॉइंट सांगितलेला आहे, पोर्टल व्हेन. ओके, आता पोर्टल काय असतं, पोर्टल सिस्टीम काय आहे हे बघा. सो ह्यूमन बीइंग मध्ये 3 पोर्टल सिस्टीम तुम्हाला पाहायला मिळतात. त्यातली पहिली आहे हिपॅटिक पोर्टल सिस्टीम. ओके, दुसरी आहे रेनल पोर्टल सिस्टीम आणि तिसरी आहे हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम. मी आता सांगतेय, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. पुन्हा कधीही विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. हिपॅटिक पोर्टल सिस्टीम, हिपॅटिक हा वर्ड आपण कोणासाठी यूज करतो? पटपट सांगा, हिपॅटिक वर्ड आपण कोणासाठी यूज करतो? व्हेरी गुड, लिव्हर साठी यूज करतो. हिपॅटिक हा जो वर्ड आहे तो लिव्हर साठी. रेनल हा वर्ड कोणासाठी यूज केला जातो? रेनल, this word is used for the
व्हेरी गुड. किडनी. येस, रेनल हा जो वर्ड आहे हा किडनीसाठी यूज केला जातो. हिपॅटिक हा वर्ड लिव्हरसाठी आणि हायपोफेसियल तुम्हाला नवीन आहे. आपल्या ब्रेनचा जो पार्ट आहे हायपोथॅलॅमस आणि त्याच्यापासून एक ग्लँड तयार होते, त्या ग्लँडला पिट्युटरी ग्लँड असं म्हणतात. तर यांच्यामध्ये एक पोर्टल सिस्टीम आहे, तिला हायपोफेसियल पोर्टल सिस्टीम असं म्हटलं जातं. ते आपण याच वर्षी कंट्रोल कोऑर्डिनेशन मध्ये पाहणार आहोत. मात्र या दोन सिस्टीम हिपॅटिक पोर्टल सिस्टीम आणि रेनल पोर्टल सिस्टीम ह्यात तुम्हाला एक्स्ट्रा स्टडी करायचे. ठीक आहे, आपण एक्स्ट्राच्या लेक्चर मध्ये ह्या सिस्टीम मी सांगेनच तुम्हाला, पण तुम्ही माहिती ठेवा, याला अंडरलाईन करून ठेवा किंवा स्टार मार्क करून ठेवा. डिटेल खरं कुठे दिलेले नाहीत, पण या सिस्टीम वरती नीटला क्वेश्चन असतात. हिपॅटिक पोर्टल सिस्टीम आणि रेनल पोर्टल सिस्टीम. तर सगळ्यात पहिलं पोर्टल सिस्टीम म्हणजे काय, तर बघा समजा ही आर्टरी आहे, तर आर्टरी आर्टेरिओल मध्ये डिवाइड होते हे मी तुम्हाला सांगितलेलं, आणि आर्टेरिओल अजून स्मॉलर ब्रांचेस मध्ये डिवाइड होतात ज्यांना आपण कॅपिलरीज असं म्हणतो. ओके, तर या ज्या कॅपिलरीज आहेत या कॅपिलरीज युनाइट होतात आणि त्यांच्यापासून जी ब्लड व्हेसल तयार होते हिला काय म्हटलं जातं, व्हेन. सो कुठल्याही ऑर्गनकडे येताना येणार आहे आर्टरीज, तिच्यापासून ब्रांचिंग होऊन कॅपिलरीज तयार होणार आणि कॅपिलरीज एकत्र येऊन व्हेन तयार होणार. ठीक आहे, तर आता आर्टरी ब्लड कॅरी करणार आहे हार्ट कडून बॉडी पार्ट कडे आणि व्हेन ब्लड कॅरी करणार आहे बॉडी पार्ट्स कडून हार्ट कडे. पण या ज्या पोर्टल सिस्टीम दिलेल्या आहे या पोर्टल सिस्टीम मध्ये काय होतं, तर ही जी व्हेन आहे ती हार्ट कडे जाण्याऐवजी दुसऱ्या ऑर्गन कडे जाते. आता समजा हिपॅटिक पोर्टल सिस्टीम, समजा या सिस्टीम मध्ये ही व्हेन जी आहे ती तुमच्या इंटेस्टाइन पासून सुरू झाली. बघा इंटेस्टाइन कडे ही आर्टरी आली ऑक्सिजनेटेड ब्लड देण्यासाठी. इंटेस्टाइनला काय केलं, ऑक्सिजनेटेड ब्लड दिलं. इंटेस्टाइन मधून काय काय सपोज ग्लुकोज वगैरे ऍब्सॉर्ब केलं असेल. आता हे जे ग्लुकोज आहे सॉरी हे इंटेस्टाइन आहे, इंटेस्टाइन मधून ग्लुकोज ह्या ब्लड मध्ये आले. ठीक आहे, आता हे जे ग्लुकोज आहे हे ग्लुकोज लिव्हर कडे न्यायचे स्टोअर करायला. तर ही जी व्हेन आहे ही व्हेन डायरेक्ट हार्ट कडे न जाता ती कोणाकडे जाईल, आपल्या लिव्हर कडे जाईल. ठीक आहे, लिव्हर कडे आल्यानंतर पुन्हा इकडे तिचं ब्रांचिंग होईल, पुन्हा कॅपिलरीज तयार होतील. तर ऍक्च्युअली कॅपिलरीज कोणाकडून तयार होतात, आर्टरीज कडून. आर्टरी बायफर्केट होतात आणि कॅपिलरी तयार होतात आणि कॅपिलरी एकत्र येऊन व्हेन तयार होते. पण या बाबतीत काय झालं, इंटेस्टाइन मध्ये ज्या कॅपिलरी होत्या त्या कॅपिलरी एकत्र येऊन व्हेन तयार झाली आणि ही व्हेन हार्ट कडे जाण्याऐवजी दुसऱ्या ऑर्गन कडे गेली आणि दुसऱ्या ऑर्गन मध्ये जाऊन पुन्हा तिने काय तयार केल्या, व्हेन पासून काय तयार झाल्या, कॅपिलरीज. त्या आता हे ब्लड जे आहे ते इंटेस्टाइन मधून कुठे गेले, लिव्हर कडे, हार्ट कडे नाही गेलं. मग हार्ट कडे जाणारच नाहीये का, जाणार आहे. लिव्हर मध्ये काय केलं जाईल, त्यातला ग्लुकोज जे काही घ्यायचं ते घेतलं जाईल आणि पुन्हा हे जे ब्लड आहे त्या कॅपिलरीज एकत्र येऊन पुन्हा व्हेन तयार होईल आणि पुन्हा हे ब्लड हार्ट कडे कॅरी केलं जाईल. सो या दोन ऑर्गन मध्ये इंटेस्टाइन आणि लिव्हर या दोन ऑर्गन मध्ये ही जी सिस्टीम तयार झाली याला म्हणायचं हिपॅटिक पोर्टल सिस्टीम. सगळ्यांना समजलं का मी काय सांगितलं, हिपॅटिक पोर्टल सिस्टीम मी काय सांगितलं, कळलं का? ऍक्च्युअली व्हेन या कुठे जायला पाहिजे होतं, डायरेक्ट हार्ट कडे जायला पाहिजे होतं डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन, पण तिने तसं केलं नाही. ते हार्ट कडे गेली नाही, त्याऐवजी ही ब्लड व्हेसल कुठे गेलेली आहे, लिव्हर कडे गेलेली. बरोबर का? आणि लिव्हर कडे काही जे काम असेल ते करेल आणि मग ती पुन्हा कुठे जाईल, हार्ट कडे जाईल. सो ही व्हेन सुरू होताना कशामध्ये सुरू झाली, कॅपिलरीज मध्ये आणि पुन्हा दुसऱ्या ऑर्गन मध्ये गेल्यानंतर एंड कशामध्ये झाली, कॅपिलरीज मध्ये. सो ही जी सिस्टीम आहे हिला पोर्टल सिस्टीम असं बोललं जातं. ठीक आहे, सगळ्यांना हे समजली आहे का पोर्टल सिस्टीम, सांगा पटकन. जर काही डाऊट असेल नसेल समजली पोर्टल सिस्टीम तर पुन्हा सांगेल. सो हिपॅटिक पोर्टल सिस्टीम जशी इंटेस्टाइन आणि लिव्हर मध्ये, तशी रेनल पोर्टल सिस्टीम लिव्हर मध्ये आणि किडनी मध्ये. हायपोफॅसियल पोर्टल सिस्टीम, हायपोफॅसियल इट इज हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड यांच्यामध्ये. सो या पद्धतीच्या दोन ऑर्गन मध्ये म्हणजे ती ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम एका ऑर्गन पासून दुसऱ्या ऑर्गन पर्यंत अशी जी ब्लड फ्लो होतं याला पोर्टल सिस्टीम असं म्हटलं जातं. चला क्विकली मला रिप्लाय द्या, हे समजले का तुम्हाला पोर्टल सिस्टीम? येस ऑर नो? येस, प्राचीला समजलंय आणि ती एकटीच रिप्लाय देते, बाकीच्यांनीही द्या. येस, आदितीला पण समजलंय, व्हेरी गुड. ज्यांना नाही समजलं त्यांची स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे रिपीट विचारायची. ठीक आहे, मग आता आपल्याला इथं काय लिहायचं ब्लड व्हेसल मध्ये पोर्टल व्हेन बद्दल. तुम्हाला या पोर्टल सिस्टीम लिहिणं इथे एक्सपेक्टेड नाही, तुम्ही तुमच्या बुक मध्ये कोणीतरी म्हटलंय रिपीट करा. ठीक आहे, बघा मुलांना साधारणतः असं होतं की आर्टरीज एखाद्या बॉडी ऑर्गन कडे ब्लड कॅरी करतात, तिथं बॉडी ऑर्गन कडे गेल्या की आर्टरीज डिवाइड होतात आणि कॅपिलरी
तयार होतात. हे क्लिअर आहे का सगळ्यांचं? हे सगळ्यांना क्लिअर आहे? म्हणजे आर्टरीज डिवाइड होऊन कॅपिलरी तयार करणार. ओके. आणि कॅपिलरी एकत्र येऊन काय तयार होणार? व्हेन तयार होणार. आर्टरी ब्लड कोणाकडून आणणार? हार्ट कडून बॉडी ऑर्गन कडे आणणार. आणि बॉडी ऑर्गन कडून ब्लड रिटर्न कोण नेणार? व्हेन नेणार. हे सगळ्यांना कळलंय का? मला पहिल्यांदा सांगा. येस, रवीनाचा बेबी डाऊट आहे. रवीना समजलंय का हे? आर्टरीने हे ब्लड हार्ट कडून आणले, बॉडीकडे आलं की आर्टरी डिवाइड झाली आणि कॅपिलरी तयार झाली. येस, व्हेरी गुड. आणि कॅपिलरी एकत्र येऊन व्हेन तयार झाली. आता ह्या वेळी ब्लड कुठे नेलं पाहिजे? हार्ट कडे. पण तिने तिचा वे बदलला. ती हार्ट कडे जाण्याऐवजी दुसऱ्या ऑर्गन कडे आली. कोणत्या ऑर्गन कडे आलेली आहे? लिव्हर कडे आलेली आहे. ठीक आहे, लिव्हर कडे आली. लिव्हर कडे आल्यानंतर ती पुन्हा ब्रांचेस मध्ये डिवाइड झाली. तिने पुन्हा कॅपिलरी तयार केला. ओके. आणि इथं ब्लड सगळीकडे सर्क्युलेट होईल लिव्हरच्या बाजूला. ज्या काही गोष्टींचा एक्सचेंज व्हायचा असेल ब्लड आणि लिव्हर मध्ये तो केला जाईल. आणि कॅपिलरी एकत्र येऊन पुन्हा काय तयार होईल? व्हेन. आणि ही व्हेन पुन्हा ब्लड हार्ट कडे नेईल. सो या व्हेननी डायरेक्ट ब्लड हार्ट कडे नेण्याऐवजी मध्ये ती दुसऱ्या ऑर्गन कडे गेली. ठीक आहे. तर व्हेनचा ऍक्च्युअली कसं होतं? कॅपिलरी एकत्र येऊन व्हेन तयार होते. पण इथं काय झालं? ह्या ऑर्गन मध्ये कॅपिलरी एकत्र येऊन व्हेन तयार झाली, बरोबर आहे. पण ही व्हेन हार्ट कडे न जाता दुसऱ्या ऑर्गन कडे गेली आणि पुन्हा कॅपिलरी तयार केली. अशी जी व्हेन आहे तिला म्हणायचं पोर्टल व्हेन. सगळ्या व्हेन अशा नसतात. शक्यतो कॅपिलरी एकत्र येऊन व्हेन तयार होते आणि व्हेन हार्ट कडेच जाते. पण 3 ठिकाणी पोर्टल सिस्टीम आहे. हिपॅटिक पोर्टल सिस्टीम, रेनल पोर्टल सिस्टीम आणि हायपोफायशियल पोर्टल सिस्टीम. या सिस्टीम मध्ये ज्या व्हेन आहेत या व्हेन हार्ट कडे न जाता त्यांच्या बाबतीत काय होतं? कॅपिलरी एकत्र येऊन व्हेन तयार होते आणि दुसऱ्या ऑर्गन मध्ये जाऊन व्हेन पुन्हा बायफर्गेट होते आणि कॅपिलरी तयार करते. सो सुरू होताना पण ती कॅपिलरी पासून सुरू झाली आणि पुन्हा एंड पण ती कॅपिलरी मध्ये झाली. एका ऑर्गन कडून दुसऱ्या ऑर्गन कडे. इथं हार्ट आलाच नाही, ती डायरेक्ट हार्ट कडे गेली नाही. हार्ट कडे जाण्याआधी दुसऱ्या ऑर्गन कडे गेली. सो ही जी व्हेन आहे या व्हेनला आपण काय म्हणणार आहोत? पोर्टल व्हेन. कळलं का? तर रवीना सांग. अजून कोणाला डाऊट आहे त्यांनी विचारा. मला वाटतं आता कळलं असेल. येस. सो पोर्टल व्हेन काय आहे हे आपण इथे लिहिणार आहोत. सो पोर्टल व्हेन, फॉर एक्झाम्पल हिपॅटिक पोर्टल व्हेन डिफर फ्रॉम अदर नॉर्मल व्हेन. व्हॉट यू हॅव टू रिमेंबर हियर? सी, पोर्टल व्हेन is different from other normal vein. नॉर्मल वेन पेक्षा पोर्टल वेन वेगळी आहे. कुठे असते पोर्टल वेन? या 3 ठिकाणी. ही नेमबुक मध्ये आलेले नाहीत सगळे, तुम्ही हवं तर लिहून ठेवा. हिपॅटिक पोर्टल सिस्टीम, रेनल पोर्टल सिस्टीम आणि हायपोफायशियल पोर्टल सिस्टीम. तर या पोर्टल सिस्टीम मध्ये जी व्हेन आहे ती व्हेन कशी असते? नॉर्मल व्हेन पेक्षा वेगळी कशी असते? सो फर्स्ट स्टेटमेंट, पोर्टल व्हेन इज डिफरंट फ्रॉम नॉर्मल व्हेन. ओके. कशी डिफरंट आहे? सो सी, different from other normal vein in that it starts as capillary from one organ. Portal vein starts as capillary in one organ and ends as capillary in other organ. Ends as capillary in other organ before reaching the heart. हार्ट कडे जाण्याआधी some other intermediate organ म्हणा, मधला ऑर्गन हार्ट आणि ह्याच्यामधला intermediate organ before reaching heart. सो या 3 पोर्टल सिस्टीम मध्ये ज्या व्हेन असतात त्या व्हेनला म्हणायचं पोर्टल व्हेन. पोर्टल व्हेन ही नॉर्मल व्हेन पेक्षा वेगळी असते. आणि कशी वेगळी असते? तर साधारण हा ऑर्गन असेल आणि हा जर हार्ट असेल तर ही आर्टरी आली, ही बायफर्गेट होऊन कॅपिलरी तयार केली, कॅपिलरी एकत्र येऊन व्हेन तयार झाली, तर ही व्हेन डायरेक्ट आपल्या हार्ट कडे जाते. पण पोर्टल व्हेनच्या बाबतीत तसं होत नाही. कॅपिलरी एकत्र येऊन पोर्टल व्हेन तयार
कुणाकडे जाणार हे कशावरती ठरतं, तर कुठली सिस्टीम आहे. हेपॅटिक पोर्टल सिस्टीम असेल तर लिव्हर आणि इंटेस्टाईन मध्ये असते. रेनल पोर्टल सिस्टीम असेल तर किडनी आणि लिव्हर, सॉरी हेपॅटिक पोर्टल सिस्टीम लिव्हर आणि इंटेस्टाईन मध्ये, रेनल पोर्टल सिस्टीम जी आहे ती किडनी आणि इंटेस्टाईन मध्ये, आणि तिसरी जी दिलेली आहे ती रेनल पोर्टल सिस्टीम लिव्हर आणि किडनी मध्ये आहे, आणि हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम जी आहे ती हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड मध्ये आहे. सो बघा इथं कॅपिलरी एकत्र येऊन तयार झाली पोर्टल वेन. ही पोर्टल वेन हार्टकडे जाण्याऐवजी दुसऱ्या ऑर्गनकडे गेली आणि पुन्हा तिने कॅपिलरीज तयार केल्या. मग हार्टकडे जाणार नाही का, जाईल त्या कॅपिलरी एकत्र येऊन ती पुन्हा हार्टकडे जाईल. लिहायचं असेल तर पुन्हा एकदा सांगते, हेपॅटिक पोर्टल सिस्टीम लिव्हर आणि इंटेस्टाईन मध्ये असते, रेनल पोर्टल सिस्टीम किडनी आणि लिव्हर मध्ये असते, आणि हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड मध्ये असते. Okay, so this is about the portal vein. This extra point you have to learn in case of the vein. So here we have completed both types of blood vessels, that is arteries and vein. सगळ्यांना समजलंय का, हे लिहिलं का बोर्डवरचं? Meanwhile, I am going to repeat the difference. Arteries carry blood away from the heart, vein carry blood towards the heart. Artery carry oxygenated, vein carry deoxygenated. Exception is pulmonary artery, pulmonary vein. आर्टरीचा ल्युमेन नॅरो, व्हेनचा ल्युमेन वाईड. आर्टरी मधल्या ब्लड वरती प्रेशर हाय, व्हेन मधल्या ब्लड वरती प्रेशर लो. आर्टरीजना व्हाल्व नाही, व्हेनला व्हाल्वची गरज असते. आर्टरी ज्या आहेत त्या डीपली सिच्युएटेड असतात, व्हेन ज्या आहेत त्या सुपरफिशियली सिच्युएटेड असतात. एक्सेप्शन त्या ठिकाणी लक्षात ठेवा. दोन्हीच्याही ट्रान्सफर सेक्शन मध्ये 3 लेयर आहेत, ट्युनिका, एक्सटर्नल, मेडिया आणि इंटिमा. बट द डिफरन्स इज दॅट आर्टरीचा ट्युनिका मेडिया थिक आहे, व्हेनचा ट्युनिका मेडिया थिन आहे. Tunica externa, it is made up of collagen fiber. Tunica media, it is made up of smooth muscle and elastic fiber. And tunica intima, it is made up of endothelial cell means epithelium. Okay, next vein मध्ये तेच 3 लेयर आहेत, त्याच ह्याच्यापासून बनलेले फक्त मिडल लेयर जो आहे तो थिन आहे. जर समजलेलं असेल तर आपण नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करूया. कॅपिलरीज करायचं का स्टार्ट? सगळे पॉइंट कुठलाही वर्ड राहिलेला नाही याच्यामधला, सगळं मी सांगितलेलं आहे. यस, करूया का आपण नेक्स्ट पॉइंट? नेक्स्ट स्टार्ट करूया का कॅपिलरी? यस, व्हेरी गुड. सी नेक्स्ट इज कॅपिलरी. कॅपिलरी इट इज नेटवर्क ऑफ मायन्यूट ब्लड वेसल. खूप मायन्यूट, अगदी आपल्या हेअर्स इतक्या स्मॉल असतात, डेलिकेट असतात, इझिली ब्रेक होऊ शकतात. त्यांची वॉल जी आहे ती खूप थिन असते. सी कॅपिलरी कॅपिलरी मध्ये काय सांगितलं बघा, इट इज नेटवर्क ऑफ मायन्यूट ब्लड वेसल. इट इज नेटवर्क ऑफ मायन्यूट ब्लड वेसल. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचे की या ज्या ब्लड वेसल आहेत ते मायन्यूट आहेत, खूप लहान आहेत, छोटे आहेत. नेक्स्ट दे आर थिन वॉल. सेकंड इम्पॉर्टंट काय आहे, दे आर थिन वॉल. त्याची वॉल खूप थिन असते आणि गरजेचं पण आहे थिन वॉल असणं, कारण जो काही हा ऑर्गन आहे आणि ही आपली ब्लड वेसल आहे, ब्लड मधून ऑक्सिजन बाहेर गेला पाहिजे, इथला CO2 ब्लड मध्ये आला पाहिजे, ब्लड मध्ये न्यूट्रिएंट बाहेर आले पाहिजे. डायरेक्ट ब्लड तर बाहेर येणार नाही. मग या सगळ्या गोष्टींचा एक्सचेंज जर व्हायचा असेल तर ही वॉल थिक असून चालत नाही. जर वॉल थिक असेल तर गोष्टींचा एक्सचेंज होणारच नाही. त्यांची वॉल कशी असली पाहिजे, त्यासाठी थिन. यासाठी सगळ्या गोष्टींचा एक्सचेंज व्यवस्थित व्हावा म्हणून यांची वॉल जी आहे ती कशी आहे, थिन. दे आर थिन वॉल. नेक्स्ट सिंगल लेयर ऑफ फ्लॅट स्क्वॅमस एपिथेलियम. म्हणजे जसं आपण आर्टरी मध्ये 3 लेयर बघितले, व्हेन मध्ये पण 3 लेयर असतात ट्रान्सव्हर्स सेक्शन मध्ये, पण इथे एकच लेयर असतो, सिंगल लेयर ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम. गरजेचं पण आहे. सिंगल लेयर असेल याच्या लाइनिंगला तरच ती थिन असेल ना. कुठलाही बाकीचा एपिथेलियम, कॉलमनार, क्युबॉइडल, बाकी सगळे ठीक आहे. स्क्वॅमस सगळ्यात थिन असतो, गोष्टींचा एक्सचेंज फास्ट होऊ शकतो. यासाठी इथं स्क्वॅमस एपिथेलियम प्रेझेंट आहे, हे महत्त्वाचं. क्वेश्चन फ्रेम झाला तरी याच्यावरती मिळेल. ओके, सो कॅपिलरीच्या वॉलमध्ये स्क्वॅमस एपिथेलियम आहे. ओके, दिस स्क्वॅमस एपिथेलियम इट इज रेस्टिंग ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. रेस्टिंग ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. कोणताही एपिथेलियम घ्या, त्याच्या खाली बेसमेंट मेम्ब्रेन जे प्रेझेंट असतंच असतं.
सो सपोज हा स्क्वॅमस इपिथेलियमचा एकदम फ्लॅट सेल आहे, याच्या खाली नॉन सेल्युलर एक लेअर प्रेझेंट असतो आणि या लेअरला बेसमेंट मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. नेक्स्ट इन्व्हॉल्व्ड इन एक्सचेंज ऑफ मटेरियल, याच्यामधून वेगवेगळ्या ह्याचं कामच आहे एक्सचेंज ऑफ मटेरियल. ब्लड मधला ऑक्सिजन बाहेर, बाहेरचा CO2 आत, ब्लड मधलं न्यूट्रिएंट बाहेर, बाहेरचं वेस्ट आत, गोष्टींचं एक्सचेंज करणं हे याचं फंक्शन आहे. सो इट इज इन्व्हॉल्व्ड इन एक्सचेंज ऑफ मटेरियल. वेगवेगळ्या मटेरियलचं एक्सचेंज आहे ते याच्या वॉल मधून होणार आहे. नेक्स्ट ब्लड फ्लोज थ्रू कॅपिलरी अंडर हाय प्रेशर. सो लक्षात ठेवा आर्टरीच्या ब्लड मध्ये सुद्धा, आर्टरी मधल्या ब्लड वरती सुद्धा प्रेशर आहे, कॅपिलरी मधल्या ब्लड वरती सुद्धा प्रेशर आहे, व्हेन मधल्या ब्लड वरती लो प्रेशर आहे. ओके, सो ब्लड इन कॅपिलरी इज अंडर हाय प्रेशर. याच्यामधून जे ब्लड फ्लो होणार त्या ब्लड वरती हाय प्रेशर जे आहे ते प्रेझेंट असतं. नेक्स्ट कॅपिलरी बियर स्मॉल पोर. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे की कॅपिलरीच्या वॉल मध्ये स्मॉल पोर्स असतात ज्यांना फेनिस्ट्री असं म्हटलं जातं. वॉल ऑफ कॅपिलरी हॅव स्मॉल पोर called फेनिस्ट्री. त्यांच्या वॉल मध्ये स्मॉल पोर्स आहेत आणि हे जे पोर्स आहेत या पोर्सना फेनिस्ट्री असं म्हटलं जातं. सो कॅपिलरी बियर स्मॉल पोर और फेनिस्ट्री थ्रू विच ब्लड सेल कॅन एस्केप. ओके, त्या फेनिस्ट्री मधून ब्लड सेल एस्केप होऊ शकतात. थ्रू फेनिस्ट्री WBC कॅन एस्केप. WBC फक्त एकमेव ब्लड सेल आहे जी ब्लडच्या बाहेर, ब्लड वेसलच्या बाहेर जाऊ शकते आणि तिला बाहेर जाण्यासाठी हे फेनिस्ट्री मधून ती बाहेर जात असते, त्या पोर्स मधून बाहेर जाते. सो कॅपिलरी बद्दल एवढंच लक्षात ठेवायचे. दीज आर दी मायन्यूट ब्लड वेसल, देअर वॉल इज व्हेरी थिन, दे आर सिंगल लेअर असतो त्यांच्या लाइनिंग मध्ये स्क्वॅमस इपिथेलियमचा. ओके, तर स्क्वॅमस इपिथेलियमवर क्वेश्चन विचारला जातो. या ठिकाणी बेसमेंट मेम्ब्रेन असतं त्यांच्या खाली. नेक्स्ट फोर्थ बघा, याचं मेन फंक्शन आहे दे आर इन्व्हॉल्व्ड इन एक्सचेंज ऑफ मटेरियल. त्याच्यामधून जे ब्लड फ्लो होते त्याच्यावरती हाय प्रेशर असतं. सो हाय प्रेशर एक्सचेंज ऑफ मटेरियल हे महत्त्वाचं आहे. वॉल ऑफ कॅपिलरी हॅव स्मॉल पोर्स आणि या पोर्सना फेनिस्ट्री असं म्हटलं जातं आणि या फेनिस्ट्री मधून WBC जे आहेत त्या बाहेर जाऊ शकतात. ओके, सो दिस इज अबाउट दी कॅपिलरी. सगळ्यांना कॅपिलरी समजलंय का बघा? Yes, writing complete? Yes. Yes, very good. Now see, after capillary म्हणजे आपण तिन्ही ब्लड वेसल कंप्लीट केल्या. मला एकदा रिवाइज करा, मला एकदा रिमाइंड करा तुम्ही. आपण काय शिकलो होतो? ब्लड वेस्क्युलर सिस्टीम आपण बघतोय, बरोबर का? आपण ह्यूमन फिजियोलॉजी मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम बघितली, एक्सक्रीटिव्ह सिस्टीम झाली, आताच आपली रेस्पिरेटरी सिस्टीम पण झाली. नेक्स्ट आपण सर्क्युलेटरी सिस्टीम बघत होतो. मी तुम्हाला स्टार्टलाच सांगितलं होतं की सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये आपण काय काय शिकणार आहोत. काय शिकलो आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये? पहिल्यांदा आपण ब्लड शिकलो, प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स शिकलो, RBC WBC प्लेटलेट डिटेल बघितला, ब्लड क्लॉट कसं होतं हेही आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट आपण शिकलो आपलं हार्ट कसं आहे, त्याचं एक्सटर्नल फीचर काय आहे, इंटरनल फीचर काय आहे, किती कंपार्टमेंट आहे, आपल्या हार्टचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कसं होतं, नोडल टिश्यू काय आहे, त्यानंतर ही कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह जी आहे त्याच्यामध्ये किती वेळ कॉन्ट्रॅक्ट होतो, किती वेळ रिलॅक्स होतो, हे सगळे पॉईंट आपण बघितले. आणि तिसरा पॉईंट महत्त्वाचा सिस्टीम मधला ब्लड वेसल्स. सो ब्लड वेसलचे तिन्ही टाइप झाले, आर्टरीज, वेन आणि कॅपिलरीज. सो ब्लड सर्क्युलर सिस्टीम किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे त्या सिस्टीम मध्ये मेन येतं ब्लड, हार्ट आणि ब्लड वेसल. सो आज आपण तिन्ही पॉईंट कंप्लीट केलेले आहेत. यानंतर नेक्स्ट रिमेनिंग पार्ट मध्ये आपण काय शिकणार आहोत तर बघा ब्लडशी रिलेटेड कन्सेप्ट म्हणजे बघा पल्स किंवा नाडीचे ठोके आपण ज्याला मराठीत म्हणू, तर ते पल्स आपण कसं चेक करतो. ब्लड प्रेशर चेक करण्यासाठी बघा हाताला एक मशीन लावलं जातं, तर बल प्रेस करतात आणि ब्लड प्रेशर चेक करतात. सो ते मशीन कसं आहे, कसं ब्लड प्रेशर चेक करतात, हाय बीपी म्हणजे काय, लो बीपी म्हणजे काय. ऑब्विसली लास्ट बट नॉट द लिस्ट हार्टशी रिलेटेड डिसऑर्डर आपण पाहणार आहोत.
आणि अजून एक ECG. ECG इलेक्ट्रोकार्डिओग्राम. म्हणजे तुम्ही जर हार्ट स्पेशल हॉस्पिटलमध्ये गेलात तर पेशंटच्या डोक्याजवळ तुम्हाला एक मॉनिटर दिसेल आणि त्याच्यावरती कंटिन्यू एक ग्राफ येत असतो आणि तो जो ग्राफ आहे तो आपल्या हार्टचं फंक्शनिंग कसं होतंय हे इंडिकेट करत असतो. सो त्या ECG वरती आतापर्यंत मॅक्झिमम टाइम क्वेश्चन नीटला आणि CETला विचारलेले. सो इन शॉर्ट राहिलेलं जे आहे ते ऍप्लिकेशन आहे आपल्या नॉलेजचं. तर ते ऍप्लिकेशन इथून पुढे आपण कंटिन्यू करणार. सो फर्स्ट पॉइंट इज नेक्स्ट इन ऍप्लिकेशन इज पल्स. सो पल्स म्हणजे काय असतं? पल्स मेजर करण्यासाठी आपण कुठल्या ब्लड व्हेसल सगळ्यांना हे माहिती आहे. जर आपण इथं मनगटाला हात लावला आणि व्यवस्थित जर फील केलं तर आपल्याला नाडीचे ठोके आपल्या हाताला जाणवतात. तर त्याला आपण पल्स म्हणतोय. सो पल्स काय आहे बघा. So see, pulse is a pressure wave that travels through the arteries. सगळ्यांनी डेफिनेशन व्यवस्थित लिहूया. Pulse is a pressure wave. Pulse म्हणजे प्रेशर वेव्ह आहे. ठीक आहे. कसलं प्रेशरची वेव्ह? Pulse is a pressure wave that travels through arteries during ventricular systole. During ventricular systole. Ventricular systole म्हणजे ventricles कॉन्ट्रॅक्ट होणं. जेव्हा ventricles कॉन्ट्रॅक्ट होतील तेव्हा ते ब्लड वरती प्रेशर एक्झर्ट करतात. ओके. आणि ती प्रेशरची वेव्ह म्हणजे इमॅजिन करा ही ब्लड वेसल आहे आणि इकडे आपला हार्टचं वेंट्रिकल आहे. जे काही ब्लड येणार आहे बघा लेफ्ट वेंट्रिकल मधून ॲओर्टामध्ये ब्लड येतं. हार्टने ब्लड वरती प्रेशर एक्झर्ट केलं की ती प्रेशरची वेव्ह कशामधून फ्लो होणार आहे? आर्टरीज मधून. आणि हे प्रेशर ह्या आर्टरीच्या वॉल वरती येणार आहे. बरोबर का? आर्टरीच्या वॉल वरती त्या ब्लडचं प्रेशर येणार आहे. So pulse, it is pressure wave that travels through the arteries during ventricular systole. So first important word is it is pressure wave. Second, it travels through arteries, not vein. इथं vein हा शब्द वापरला नाही किंवा blood vessel सुद्धा वापरलेले आहे. स्ट्रिक्ट एकदम प्रिसाइज आर्टरी. आर्टरी मधल्याच ब्लड वरती प्रेशर असतं. vein मधल्या ब्लड वरती ती प्रेशर वेव्ह होत नाही. So it travels through the arteries and during ventricular systole. हे important. आपण कधीच प्रेशर वेव्ह नाही फील होत. जेव्हा वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हाच प्रेशर फील होतं. सो पल्स इट इज अ प्रेशर वेव्ह. फर्स्ट थिंग रिमेंबर दॅट पल्स ही प्रेशर वेव्ह आहे विच ट्रॅव्हल थ्रू दी आर्टरीज. ही प्रेशर वेव्ह आर्टरी मधून ट्रॅव्हल होते. वेव्ह ट्रॅव्हल होते म्हणजे काय? जे ब्लड फ्लो होतंय त्याचं प्रेशर आर्टरीच्या वॉलवरती येतं त्याला प्रेशर वेव्ह म्हणतोय. अँड इट ट्रॅव्हल्स ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. व्हेंट्रिक्युलर सिस्टॉलच्या वेळी ही प्रेशर वेव्ह ट्रॅव्हल होते. मुलांना पटकन सांगा हे लिहिलं का? 1 मिनिट एक्स्ट्रा झालं. झालं कसं काय? येस झालंय का? येस. सो आज आपण इथेच थांबतोय. पल्सशी रिलेटेड एक्स्ट्राचे पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. टॉपिक रीड करायला सुरुवात करा. संपण्याआधी डाऊट विचारा. नंतर याच्यावरती एक्झाम असेल. थँक्यू.